जे काही टेंडर असतील ते मराठीतून निघत नाहीत. राज्यभाषा मराठी आहे, ह्यासाठी सरकार काय करत नाही, आपला पक्ष काय करेल का? कारण मराठी राज्यभाषा म्हटल्यानंतर मराठीतून व्यवहार सगळा कळाला पाहिजे. सर्वात महत्वाचा तुमचा मुद्दा फार महत्वाचा आहे, परंतु आज महाराष्ट्र सरकारनं नुसतं बोललं गेलं जीआर मध्ये प्रत्येक जीआर मराठीत काढला जाईल, प्रत्येक टेंडर जीआर मध्ये काढलं. पण मी आताच म्हणलं आहे ना, करणी वेगळी आणि कृती वेगळी. त्याच्यामध्ये कसं आदेश एक करायचा आणि काम वेगळं करायचं, ही पद्धत चालली आहे सरकारची. नियमानुसार प्रत्येक ऑफिसमध्ये ही मराठी बोललीच पाहिजे, मराठीमध्येच कारभार झाला पाहिजे. आपली राज्यभाषा ही मराठी आहे आणि मराठीचा सन्मान झाला पाहिजे, कारण सर्वसामान्य जनतेला दुसऱ्या भाषा येत नाहीत. ग्रामीण भागातला माणूस हा त्याला मराठीच बोलला जातो, त्यामुळे मराठीतच झाले पाहिजे. तुमचा कुठलाही स्टँडर्ड असो, कुठलीही असो, ती केंद्र सरकारच्या दबावाखाली महाराष्ट्राचं सरकार ते हिंदी सक्ती करीत आहे. कारण दुसऱ्या राज्यात कुणी ऐकत नाही. तुम्हाला सांगतो, तुम्ही आज तेलंगणा घ्या, तामिळनाडू घ्या, केरळ घ्या, आंध्र प्रदेश घ्या, यामध्ये दोनच भाषा आहेत. तिथं हिंदी तर जवळ सुद्धा येऊ देत नाही. हिंदीचा शब्द आपण जर तिकडे ह्याला गेलो बालाजीला, जर हिंदीत बोललं तर उत्तर देत नाहीत, सांगत सुद्धा नाही. जेवढे हिंदी विरोधी ते लोक आहेत. आणि इकडे वरी गेला आपण उत्तर भारतात तिकडे हिंदी आणि इंग्रजी बोलली जाते, तिकडे भाषा बोलली जात नाही. मग मध्य प्रदेशमध्ये, गुजरातमध्ये मराठीचं करा ना कंपल्सरी, तिसरी भाषा मराठी लावा तिथं. आमच्यातच काय हिंदीचा जोर करायला तुम्ही, गुजरातला बी हिंदी कंपल्सरी करा, तिकडे ह्याच्यामध्ये मध्य प्रदेशला करा, झारखंडला करा ना तिकडे बी. पण तिकडे नाही, फक्त महाराष्ट्र. कुणी बी येऊन महाराष्ट्राला टिकली मारावं अशी गत झालेली आहे. कारण महाराष्ट्र माणूस संड झालेला आहे, झोपलाय. मराठी माणसाचा स्वतःचा अभिमान शिल्लक राहिला नाही, त्याच्यामुळे ही बाहेर येऊन आपल्या टिकल्या मारत आहेत. आपण जर खरोखरच स्वाभिमानी असाल तर सर्वांनी त्या मराठी बदल असं तसं जाळ उठून पिटून उठलाय, त्या पद्धतीने आपण उठलं पाहिजे. आणि भविष्यात कुणीही आपल्याकडे मराठी भाषेकडे वाकड्या नजरेनं पाहणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. आणि आपली मातृभाषा टिकली पाहिजे. कारण हा 4,000 वर्षापासून मराठी टिकली आहे. कारण यामध्ये ग्रंथ असेल, पद असतील, जे काय संस्कृत आहे ते मराठीमधून निर्माण झालेलं आहे. त्याच्यामुळे मराठी ही एक संस्कृती आहे, एक पक्ष आहे. त्याच्यामुळे या संस्कृतीला टिकण्यासाठी आपल्याला आपली पिढी टिकवायची असेल तर मराठी टिकली पाहिजे. आम्ही तुमच्या बॅनरवर सन्माननीय राजजी ठाकरे साहेबांचा फोटो पाहू इच्छितो, म्हणजे पाहू शकतो, त्याबद्दल आपण काय बोलाल? आज राज ठाकरेच नाही, आम्ही काँग्रेसमध्ये असतील, राष्ट्रवादीमध्ये असतील, भाजपमध्ये असतील, कोणी असू, जो मराठीवर प्रेम करतो आणि मराठी हिंदी भाषेला विरोध करतो ते जे सही आहे. ही कुठलीही पक्षीय निवडणूक नाही किंवा पक्षीय आंदोलन नाही, हे मराठी माणसासाठी आणि मराठी माणसावर लादलेले हिंदी भाषेसाठी केलेलं आंदोलन आहे. म्हणूनच आम्ही कधी मनशाने शिवसेना एकत्र होऊन आणि तिथले मुंबईतले सगळे मराठी माणसं, मग कोण हिरो असतील, अनेक क्षेत्रातले कर्तबगार व्यक्ती असतील, ते 5 तारखेच्या ह्याच्यामध्ये आंदोलनामध्ये सहभागी होऊन शासनाचा निषेध करणार आहेत. कारण ही आंदोलन हे मराठी आहे, त्या 12 कोटी जनतेचं आहे. ही 12 कोटी जनतेनं हातात घेतलं पाहिजे. कारण फक्त शिवसेना आणि मनसे नाम मात्र राज ठाकरे त्याच्यासाठी लावलं आहे की राज ठाकरेंनी त्याला कडाडून विरोध केला. 5 जुलैला जे आंदोलन होणार आहे तिथे सुद्धा या जीआरची होळी केली जाणार आहे का? 5 जुलै या जीआरची होळी तर होणारच आहे, परंतु प्रत्येक क्षेत्रातला नामवंत माणूस, मग तो शैक्षणिक क्षेत्रातला असेल, कुठला क्रीडा क्षेत्रातला असेल किंवा कलाकार क्षेत्रातला असेल, हे सगळे येऊन त्या होळीचा आणि सरकारचा निषेध करणार. नुसती सरकारची जीआरचीच होळी नाही तर या महाराष्ट्र सरकारचे सुद्धा निषेध करणार आहेत. आणि या महाराष्ट्रामध्ये यापुढे अनेक दिशा ठरली जाईल. हिंदी भाषेबद्दल काय करायचं याची दिशा 5 जुलैच्या मेळावे ठरले जाणार त्या आंदोलनामध्ये. तिथून प्रत्येक जिल्ह्यामध्ये काय करायचंय तिथून आदेश येणार आहे, त्याप्रमाणे पुढील रणनीती आखली जाणार आहे. सन्माननीय राज ठाकरे साहेबांनी काही दिवसांपूर्वी पेपरला बातमी दिली होती आणि त्यांनी अशा प्रकारे वक्तव्यही केलेलं होतं की अशा प्रकारे जर सक्ती केलेली असेल तर आम्ही मुख्याध्यापकावरती कार्यवाही करू. त्याबद्दल शासनाचा काही निर्णय आलेला आहे का? एक महत्व सांगतो, एक कर्मचारी आहे, मुख्याध्यापक म्हणजे कर्मचारी आहे, शिक्षक म्हणजे कर्मचारी आहे. जो शासनाचा निर्णय आहे त्याला ते पायबंद असतात, कारण ते कर्मचारी आहे. परंतु आपण निर्णयच रद्द केल्यावर शिक्षक आणि मुख्याध्यापक कारवाई करण्याचा आदेशच येत नाही ना. आपण सरकारवर कारवाई करायची, आपण मुख्याध्यापकावर नाही करायची. या क्षेत्रातले जे आता शिक्षण मंत्री आहेत दादा भुसे किंवा फडणवीस, कारण हेड ऑफ दी डिपार्टमेंट मुख्यमंत्री फडणवीस आहेत आणि शिक्षण मंत्री दादा भुसे आहेत, त्या दोघांचा निषेध करून दोघांवर प्रेशर आणून तो जीआर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेऊन तो रद्द करण्यासाठीच आम्ही एवढं आंदोलन तयार करतो. आज आपण या ठिकाणी पाहू शकतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातर्फे लातूर ग्रामीणचे उपजिल्हा प्रमुख सन्मान्य श्री बाळासाहेबजी डोंगरे साहेब यांनी या महाराष्ट्र शासनाने जो जीआर काढला होता 1ली ते 4थीच्या हिंदी सक्ती विरोधाचा, या
हिंदी सक्ती विरोधाच्या जो GR होता त्या GR ची होळी या ठिकाणी केलेली आहे. मी शिवाजी एलवर्ती, भारतीय जनमत न्यूज, मुरुड. धन्यवाद. संस्कृती शिल्लक राहणार नाही. पूर्वजापणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून हे मराठीचं गुणगान गायलेलं आहे. आणि आज ह्याच्यावर फडणवीस सरकार असेल, शिंदे सरकार असेल किंवा अजित पवार सरकार असेल, अजित पवारने बोललं तरी बरं वाटतं की 4थी पर्यंत तरी हिंदी कंपल्सरी करू नये. परंतु हे मिंदे सरकारातले शिक्षण मंत्री स्पष्ट काही बोलू शकत नाहीत. आणि ह्याच्यासाठी तुम्हाला सांगतो, प्रत्येक मराठी माणसाने जागून उठलं पाहिजे. प्रत्येक माणसाने सरकारच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे. फक्त शिवसेना ही नाममात्र आहे. कारण आपल्याला या मराठी आणि आपलं मराठी पण जर जिवंत ठेवायचं असेल तर आपली मातृभाषा ही टिकली पाहिजे. प्रत्येक जण, तुम्ही जपानमध्ये जावा, तिथली जपानीज भाषा बोलली जाते. चायनीज मध्ये जावा, चायनीज भाषा बोलली जाते, तिथे इंग्लिश सुद्धा बोलली जात नाही मित्रांनो. आणि आपण विनाकारण आपली एवढं समृद्ध आणि चांगलं जे वेद आहेत, ग्रंथ आहेत, सगळे मराठी आणि संस्कृतमध्ये आहे. परंतु याचा लोप करून आपण हिंदीतला फुलका, पुतना मावशीला फुलका का आपल्या सरकारला आलाय हे समजत नाही. कारण या माग केंद्र सरकारने यांच्यावर लाद द्यायला एक बंधन आहे मित्रांनो. सांगतो, हे फडणवीस सरकार नालाई सरकार नाही तर हरकत नाही. कारण ह्या सरकारला आज अशी परिस्थिती झाली या भाजपच्या सरकारमध्ये, कुणी बी उठतंय काय बी उठतंय. त्या जालन्याचा बबनराव लोणीकर शेतकऱ्याला उघड वर्षा देतोय. तुम्ही जे अंगात कपडे घालता, जे खाता, हे करता, ते आमच्या बापाचं, ह्याच्या बापाचं कुठलं आलं,